नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 7 जून 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? डुकराचे जे काही यकृत असतं ते टिंबटिंब देशामध्ये प्रथमच जिवंत कर्करोगाच्या रुग्णामध्ये प्रत्यारोपित करण्यात आलेला आहे. तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या देशाच्या अंतर्गत जे काही डुकराचं यकृत असतं ते प्रथमच जिवंत कर्करोगाच्या रुग्णामध्ये प्रत्यारोपित या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? जे काय इंडिया अलायन्स आहे त्याचा फुल फॉर्म काय? इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स यांनी एकूण किती जागा जिंकलेल्या आहेत लोकसभा निवडणूक 2024 मध्ये? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 234 या ठिकाणी जागा पटकवलेल्या आहेत. कितीपैकी? 543 जागांपैकी. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? हे जे काही इंडिया अलायन्स आहे यांनी मेजॉरिटीला या ठिकाणी टच केलेलं नाहीये. मेजॉरिटी विन कितीला होती? तर 272ला. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए मध्ये एक आकडा आहे 292. 292 या ठिकाणी जागा कोणी जिंकल्या आहेत? तर एनडीएने जिंकल्या आहेत. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, पर्टिक्युलरली तुम्हाला या ठिकाणी याच्यावरती व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे लोकसभा निवडणूक 2024, परंतु काही पॉईंट्स राहत आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. जसं की हे जे काही जनरल इलेक्शन 2024 होतं हे एकूण 543 जागांसाठी होतं. 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत हे राबवण्यात आलं होतं. 4 जूनचा याचा या ठिकाणी रिझल्ट लागलेला होता. टोटल 7 फेजेसमध्ये 7 टप्प्यांमध्ये हे या ठिकाणी काय झालेलं आहे? इलेक्शन झालेलं आहे. पहिला टप्पा झाला 19 एप्रिलला, दुसरा झाला 26 एप्रिलला, तिसरा झाला 7 मेला, चौथा झाला 13 मेला, पाचवा झाला 20 मेला, सहावा झाला 25 मेला आणि 7वा टप्पा झाला 1 जूनला आणि रिझल्ट कधी लागला? 4 जूनला. याच्यामध्ये जर तुम्हाला असं विचारलं अशी कोणती पार्टी आहे, पक्ष आहे ज्यांनी सर्वात जास्त जागा या ठिकाणी जिंकल्या आहेत, तर 1 नंबरला आहे स्वाभाविक बीजेपी, भारतीय जनता पार्टी. टोटल या ठिकाणी 240 जागा जिंकल्या आहेत. 2 नंबरला आहे INC म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेस. काँग्रेसने टोटल 99 जागा जिंकल्या आहेत. 3 नंबरला आहे SP म्हणजेच समाजवादी पार्टी, 37 जागा. 4 नंबरला आहे AITC म्हणजेच ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस, टोटल 29 जागा जिंकल्यात. 5 नंबरला आहे DMK, द्रविडा मुनेत्रा कझगम असं त्याचा फुल फॉर्म होतो, 22 जागा जिंकल्यात. 6 नंबरला आहे तेलुगू देसम TDP, टोटल 16 जागा. आणि 7 नंबरला आहे जनता दल युनायटेड JDU, टोटल 12 जागा. तुम्हाला खास करून पहिले 2-3 या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. अलीकडेच बेटर न्यूट्रिशन ब्रँडचे ब्रँड अँबॅसेडर कोण बनलेले आहेत? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, PV सिंधू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बेटर न्यूट्रिशन ब्रँडचे त्यांना ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त या ठिकाणी करण्यात आलं आहे. लगेच आपण काय करूया? नवनवीन ब्रँडचे जे काय ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. युनिसेफचे ब्रँड अँबॅसेडर आहेत या ठिकाणी करीना कपूर. स्पेस इंडियाचे आहेत संजना सिंग. स्वराज ट्रॅक्टर, लेज, SBI, सिट्रॉन इंडियाचे आहेत MS धोनी. निवडणूक आयोग राष्ट्रीय आयकॉन बनले आहेत सचिन तेंडुलकर. सॅल्वॉन इंडियाचे बनले आहेत या ठिकाणी सचिन तेंडुलकर. इन्फोसिसचे बनले आहेत इगा स्विटेक आणि राफेल नदाल. BPCLचे आहेत राहुल द्रविड. ICC वर्ल्ड कप 2023चे आहेत SRK. गल्फ ऑइल इंडिया आणि गुवीचे आहेत स्मृती मंधाना. बोटचे आहेत रणवीर सिंग. बिस्लरीचे आहेत दीपिका पदुकोण. एव्हरीडे बॅटरी आणि BPCL स्पीड पेट्रोलचे आहेत नीरज चोप्रा. आणि फिट इंडिया मुवमेंटचे आहेत नरेंद्र कुमार यादव. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. जागतिक अन्न सुरक्षा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर आजच्याच दिवशी दरवर्षी 7 जूनला आपण या ठिकाणी जागतिक अन्न सुरक्षा दिवस म्हणून आपण साजरा करतो. जर तुम्हाला असं विचारलं 2024ची थीम काय आहे? लिहून घ्या. फूड सेफ्टी प्रिपेअर फॉर द
अनएक्सपेक्टेड अशा प्रकारची काय आहे थीम आहे 2024 साठी. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जूनला असतो जागतिक दूध दिवस, 2 जूनला 2 दिवस असतात आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस, 3 जून जागतिक सायकल दिवस, 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस, 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस, 14 जून जागतिक रक्तदाता दिवस, 15 जून जागतिक पवन दिवस, 20 जून जागतिक निर्वासित दिवस, 21 जूनला 3 दिवस असतात जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस, 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस, 26 जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि शेवटी 30 जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. जून 2024 मध्ये प्रतिष्ठित वार्षिक हिंदी साहित्य भारती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कृष्ण प्रकाश असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? कृष्ण प्रकाश असं त्यांचं नाव आहे. 2024 मध्ये प्रतिष्ठित वार्षिक हिंदी साहित्य भारती पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. मुंबईतील राम शाश्वत श्रीराम बहुसांस्कृतिक महोत्सवादरम्यान हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आणि दुसरा पॉईंट, हिंदी साहित्य भारती उपक्रम सांस्कृतिक आणि साहित्यिक प्रयत्नांना बळ देण्यासाठी विचारवंतांना एका समान व्यासपीठावरती आणणे हा याच्या मागचा मेन पर्पज होता. तर या ठिकाणी वार्षिक हिंदी साहित्य भारती पुरस्कार हा देण्यात आलेला आहे कृष्ण प्रकाश यांना. ठीक आहे, वेगवेगळ्या लगेच आपण पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया. जसं की MS स्वामीनाथन पुरस्कार PV सत्यनारायणन, अकादमीमध्ये जीवनगौरव पुरस्कार नजमा अख्तर, डॉक्टर AM गोखले पुरस्कार संजय कुमार मिश्रा, राष्ट्रीय धातुशास्त्रज्ञ पुरस्कार देबाशिष भट्टाचार्य, राष्ट्रीय तानसेन सन्मान 2022 पंडित गणपती भट्ट, मिस इंडिया USA 2023 रिजुल मैनी, भूतान प्रतिष्ठित नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट गोल्ड मेडल पूनम खेत्रपाल सिंग, टागोर साहित्य पुरस्कार सुकृता पॉल, व्हिटली गोल्ड अवॉर्ड 2024 ज्याला आपण ग्रीन ऑस्करने ओळखतो पूर्णिमा देवी बर्मन, गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024 ज्याला आपण ग्रीन नोबेलने ओळखतो अशोक शुक्ला आणि नेल्सन मंडेला पुरस्कार 2024 निमहंसा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने टिंबटिंब यांची कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, राकेश रंजन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर राकेश रंजन यांना या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने कर्मचारी निवड आयोगाचे चेअरमॅन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. लगेच पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. टिंबटिंब या ठिकाणी हत्तींची वस्ती असलेल्या 33 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये रेल्वे लवकरच ऑप्टिकल फायबर आधारित यंत्रणा बसवणार आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कोटेक्कड आणि मदुक्कराई या 2 ठिकाणी हत्तींची वस्ती भरपूर आहे. त्या ठिकाणी 33 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये रेल्वे लवकरच ऑप्टिकल फायबर आधारित यंत्रणा सिस्टीम बसवणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. कोटेक्कड आणि मदुक्कराई दरम्यान 33 किलोमीटर लांबीच्या हत्तीने बाधित मार्गावरती रेल्वे लवकरच ऑप्टिकल फायबर सुधारित घुसखोरी तपासणारी यंत्रणा बसवणार आहे. ट्रॅकवरती हत्तींचा मृत्यू रोखणे हा या उपायांच्या मागचा मेन पर्पज आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. 2023-24 मध्ये भारतातील 3रे सर्वात मोठे निर्यात गंतव्य म्हणून कोणते या ठिकाणी स्थान उदयास आलेले आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नेदरलँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. 2023-24 दरम्यान नेदरलँड हे अमेरिका आणि UAE नंतर भारताचे 3रे सर्वात मोठे निर्यात गंतव्य स्थान म्हणून उदयास आलेले आहे. जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं, 1 नंबरला आहे याच्यामध्ये अमेरिका, 2 नंबरला आहे UAE आणि 3 नंबरला आता या ठिकाणी देश उदयास आलेला आहे नेदरलँड. 1 पॉईंट लिहून घ्या. अजून एक, भारताने नेदरलँड्सला प्रामुख्याने पेट्रोलियम उत्पादने, इलेक्ट्रिकल वस्तू, रसायने आणि औषधांची या ठिकाणी निर्यात केलेली आहे. निर्यात करणे म्हणजेच एक्सपोर्ट करणे आणि आयात करणे म्हणजेच इम्पोर्ट करणे, या गोष्टीमध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. ह्याला
टॉमस डोटीर यांची कोणत्या युरोपीय देशाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे? पर्याय क्रमांक ए आइसलँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आइसलँड देशाचे नवीन अध्यक्ष म्हणून ह्याला टॉमस डोटीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लगेच आपण काय करूया, वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन अध्यक्ष प्रेसिडेंट बनलेले आहेत 2023-24 मध्ये त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. जसं की फिनलँडचे आहेत अलेक्झांडर स्टब, अमेरिकेचे आहेत जो बायडन, पाकिस्तानचे आहेत आसिफ अली झरदारी, मालदीवचे आहेत मोहम्मद मुइझू, इक्वेडोरचे आहेत डॅनियल नोबोआ, अर्जेंटिनाचे आहेत जेवियर मायली, इजिप्तचे आहेत अब्देल फताह अल सिसी, कांगोचे आहेत फेलिक्स शिशेकेडी, इंडोनेशियाचे आहेत प्रबोवो सुबियांतो, अझरबैजानचे आहेत इल्हाम अलिएव, हंगेरीचे आहेत तामस सुलिओक, स्लोवाकियाचे आहेत पीटर पेलेग्रिनी, तैवानचे आहेत लाई चिंगते आणि मेक्सिकोचे आहेत क्लॉडिया शिनबॉम असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. AI फॉर गुड ग्लोबल समिट 2024 कोठे आयोजित करण्यात आलेली होती? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी स्वित्झर्लंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर AI फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर गुड ग्लोबल समिट 2024 कुठे आयोजित करण्यात आली? स्वित्झर्लंड या ठिकाणी. या शिखर परिषदेदरम्यान AIच्या विकासासंदर्भात आणि सुरक्षिततेसंदर्भात या ठिकाणी चर्चा झालेली होती. लगेच काय करूया आपण मग वेगवेगळ्या ज्या काही समिट्स झालेल्या होत्या त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. 10वी एशियन संरक्षण मंत्र्यांची बैठक इंडोनेशियामध्ये झाली. 54वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया गोव्यामध्ये. जागतिक मत्स्य व्यवसाय समिट इंडिया 2023 गुजरातमध्ये. 11वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट मेळावा मेघालयमध्ये. एशियन इंडिया मिलेट फेस्टिवल 2023 इंडोनेशिया. संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद COP28 UAE या ठिकाणी. G77 शिखर परिषद 2024 युगांडामध्ये. 2024 वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दुबईमध्ये. दिव्य कला मेळा 2024 त्रिपुरामध्ये. 46वी अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक भारतामध्ये. जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2024 नेदरलँडमध्ये. 10वा जागतिक जलमंच बालीमध्ये. आणि AI फॉर गुड ग्लोबल समिट 2024 स्वित्झर्लंडमध्ये. पुढचा प्रश्न क्रमांक 10. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या कार्यवाहक अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विजया भारती सयानी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? विजया भारती सयानी असं त्यांचं नाव आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या कार्यवाहक अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. ओडिशा विधानसभेमध्ये भाजपाला बहुमत मिळालेले आहे, तर एकूण या ठिकाणी किती जागा जिंकलेल्या आहेत? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी टोटल या ठिकाणी 78 जागा जिंकल्या आहेत 147 जागांपैकी. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. 2-3 पॉईंट लिहून घ्या. नवीन पटनायक 24 वर्षानंतर ओडिशा विधानसभेमध्ये पडलेले आहेत म्हणजेच हरलेले आहेत. 147 सदस्यांच्या ओडिशा विधानसभेमध्ये भाजपने 78 जागा जिंकलेल्या आहेत. BJD 2000 पासून ओडिशामध्ये सत्तेत आहे. त्यांनी विधानसभेच्या 51 जागा जिंकलेल्या आहेत. सोबत एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. ओडिशातील लोकसभेच्या 21 सीटापैकी म्हणजे जागांपैकी 20 जागा या ठिकाणी भाजपने जिंकलेल्या आहेत. पुढचा शेवटचा प्रश्न क्रमांक 12. नुकताच न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बेस्ट ॲक्ट्रेसचा जो काही अवॉर्ड आहे पुरस्कार आहे तो कोणाला मिळालेला आहे? तर पर्याय क्रमांक ए सान्या मल्होत्रा असं त्यांचं नाव आहे. त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न काय आहे? प्रश्न भाजपच्या नेतृत्वाखालील NDAने 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये टिंबटिंब जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळवलेली आहे. 292, 295, 298 की 305? तर ज्या पण विद्यार्थीने या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा असणार आहे.